आपली न्याय आणि समता टिकवून ठेवण्यासाठी नमस्कार. अगदी 4 ते 5 दिवसापूर्वीच शहापूरमध्ये निर्भय बनोची सभा पार पडली. या सभेमध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित झाले, जमा झाले, एकत्र झाले. एका विचाराने लोक एकत्र आले. 4.5 ते 5 घंटे लोक एका ठिकाणावर बसून राहिली. ही खरं तर वैचारिक क्रांती म्हणायला हरकत नाही. याच सभेचे 2 ते 3 व्हिडिओ YouTubeवर अपलोड केले आणि लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या. प्रतिक्रिया पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की खरोखरच लोकांना बदल हवाय. हजारोच्या संख्येने व्ह्यूज आल्या, शेकडोनी कमेंट आल्या. त्या कमेंट काही मी आपल्या स्क्रीनशॉटच्या माध्यमातून दाखवू इच्छितो. आणि त्या कमेंटमध्ये कोणी म्हणतं मला बीडमध्ये आम्हाला सभा हवी आहे, कोणी कल्याणमध्ये, कोणी भिवंडीमध्ये, कोणी पेणमध्ये. अनेक ठिकाणी लोकांना हा बदल घडवण्यासाठी निर्भय बनूच्या सभा हव्या आहेत. लोकांना क्रांती घडवायची आहे. लोकांना लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवायचा आहे. लोकांना बदल हवाय. जाती धर्माच्या राजकारणापासून वाचण्यासाठी लोकांना बदल हवाय. विकासाला आणि न्यायाला प्राधान्य देण्यासाठी लोकांना बदल हवाय. वैचारिक क्रांती घडवण्यासाठी लोकांना बदल हवाय. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांना बदल हवाय. लोकांना बदल हवाय. आपली न्याय आणि समता टिकवून ठेवण्यासाठी लोकांना बदल हवाय. विकास केवळ कागदावर नसावा, तर लोकांच्या गरजांशी सुसंगत आणि निगडीत असावा. यासाठी बदल हवा. भ्रष्टाचारमुक्त भारत करण्यासाठी बदल हवाय. भूलथापांना तिलांजली देण्यासाठी बदल हवाय. भंपकगिरी कमी करण्यासाठी बदल हवाय. व्हाईट कॉलर आणि चमकोगिरीला उखडून देण्यासाठी बदल हवाय. यासाठी लोकांना खरं तर बदल हवाय. आणि याच निर्भय बनोच्या टीमने लोकांमध्ये उत्स्फूर्त असा जोश भरलाय आणि म्हणून लोकांना निर्भय बनोच्या सभांची आवश्यकता आहे. त्या सभा प्रत्येक ठिकाणी व्हाव्या अशी आशा आहे, अशी अपेक्षा आहे. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. शहापूरमध्ये निर्भय बनोच्या कार्यक्रमाचं जे आयोजन केलं, नियोजनबद्ध आयोजन केलं, त्या ॲडव्होकेट विजय दिवाणे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं शहापूरकरांच्या वतीने विशेष आभार आणि त्यांना धन्यवाद. अशाच प्रकारे नवनवीन वैचारिक कार्यक्रमांचं आपण आयोजन करावं, अशी विशेष अपेक्षा. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ॲडव्होकेट विजय दिवाणे यांनी शहापूरच्या काही ठराविक समस्यांचा पाढा वाचला आणि त्यानंतर तरुण तडफदार गोविंद पोलाद यांची तोफ ढळली. आपल्या शेरोशायरी आणि विनोदाच्या फैरी धडत गोविंद पोलाद तरुणाईचा ताईत बनला. केवळ 30 मिनिटांच्या भाषणामध्ये मोदी सरकारच्या कामांची चीरफाड करत विविध मुद्दे मांडले. त्यानंतर मॅक्स महाराष्ट्राचे सोनावणे यांनी निर्भय का बनावं याची कारणं सांगितली. तर आदिवासी समाजासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या, वंचितांना न्याय देणाऱ्या उल्काताई महाजनांनी मोदी सरकारचे तर वाभाडे काढले. अगदी मुद्देसूद आणि प्रभावी शैलीमध्ये मांडणी करत प्रेक्षकांना आपलेसं केलं. आणि शेवटी 1 तासात मोदींच्या गॅरंटीची पोलखोल करत विश्वंभर चौधरी यांनी मोदी सरकारची लक्तर वेशीवर टांगली. मोदी हटाव देश बचाव असा नारा देत लोकशाही वाचवायची असेल तर मोदीला घरी बसवावंच लागेल असं आवाहन केलं. या लोकसभेमध्ये आम्ही केलेल्या सर्व्हेनुसार या मोदी सरकारला केवळ 200 ते 250 जागाच मिळू शकतात. त्यावर जागा मिळू शकत नाही, असं खात्रीशीर सांगितलं आणि कार्यक्रमाची सांगता झाली. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.